द फोक आख्यान साता समुद्रापार. अमेरिकेत घुमणार महाराष्ट्राच्या लोककलेचा आवाज, महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध, गावकुसा बाहेरून येणारे लोकसंगीताचे सूर, वाघ्या मुरळी, गोंधळ, पोवाडा, भारूड आणि लोकपरंपरेची समृद्ध सांस्कृतिक ओळख. हीच महाराष्ट्राची लोककला आता साता समुद्रापार अमेरिकेत पोहोचली आहे. होय, द फोक आख्यान या अनोख्या सांगीतिक आणि सांस्कृतिक उपक्रमाची अमेरिकावारी सुरू झाली आहे. महाराष्ट्राची लोककला अमेरिकेत. महाराष्ट्राच्या लोककलेला आधुनिक सादरीकरणाची जोड देत रसिकांसमोर आणणाऱ्या द फोक आख्यान या कार्यक्रमाला अमेरिकेतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या दौऱ्यासाठी तब्बल 31 कलाकार आणि तंत्रज्ञांचा चमू अमेरिकेत पोहोचला आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेला आधुनिक तंत्रज्ञान, संगीत आणि रंगमंचीय सादरीकरणाची जोड देऊन हा कार्यक्रम सादर केला जात आहे. म्हणजेच परंपरा तीच, पण सादरीकरण आधुनिक. लोककलेचा बदलता प्रवास. आजच्या डिजिटल युगात मनोरंजनाची साधने बदलली आहेत, पण महाराष्ट्राच्या लोककलेची ताकद अजूनही कायम आहे. गावोगावी पिढ्यानपिढ्या जपली गेलेली लोकगीते, कथा, आख्याने आणि लोकपरंपरा आज नव्या पिढीपर्यंत पोचवण्याचे काम द फोक आख्यान करत आहे. या कार्यक्रमातून पारंपरिक लोककलेचे केवळ सादरीकरण होत नाही, तर तिचे आधुनिक काळाशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अमेरिकेतील पहिला प्रयोग. अमेरिकेतील या दौऱ्यातील पहिला प्रयोग 8 ऑगस्ट रोजी सिएटल येथे होणार आहे. त्यानंतर अमेरिकेतील विविध शहरांमध्ये या कार्यक्रमाचे प्रयोग सादर केले जाणार आहेत. सॅन होजे, ह्यूस्टन, डॅलस, वॉशिंग्टन DC आणि न्यू जर्सी अशा विविध ठिकाणी महाराष्ट्राच्या लोककलेचा हा सांस्कृतिक प्रवास पोहोचणार आहे. अमेरिकेत राहणाऱ्या मराठी रसिकांसाठी हा दौरा म्हणजे आपल्या मातीतल्या संस्कृतीशी पुन्हा जोडले जाण्याची एक सुंदर संधी आहे. आख्यानाचा अनुभव. द फोक आख्यान ची खासियत म्हणजे केवळ गाणी किंवा पारंपरिक कला सादर करणे नाही. इथे संगीत, कथा, अभिनय, नृत्य, प्रकाश योजना आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा एकत्रित वापर केला जातो. त्यामुळे प्रेक्षकांना लोककलेचा एक वेगळाच अनुभव मिळतो. कार्यक्रमातील संगीताचा सांगीतिक ठसा आणि रंगमंचावरील सादरीकरण प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या लोकपरंपरेच्या जगात घेऊन जाते. महाराष्ट्र ते अमेरिका. एकेकाळी महाराष्ट्रातील गावांच्या जत्रांमध्ये, उत्सवांमध्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये घुमणारे हे लोकसंगीत आज हजारो किलोमीटर दूर अमेरिकेतील रंगमंचावर ऐकू येणार आहे. ही केवळ एका कार्यक्रमाची अमेरिकावारी नाही, ही आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची जागतिक सफर. 31 जणांचा सांस्कृतिक प्रवास. या संपूर्ण उपक्रमासाठी कलाकार, तंत्रज्ञाचा मोठा चमू सहभागी झाला आहे. गायक, वादक, कलाकार, तंत्रज्ञ आणि कार्यक्रमामागे काम करणाऱ्या अनेक हातांमुळे हा भव्य सांस्कृतिक प्रवास शक्य झाला आहे. विशेष म्हणजे पारंपरिक लोककलेचा आत्मा जपताना आधुनिक रंगमंचीय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात करण्यात आला आहे. म्हणूनच द फोक आख्यान हे केवळ मनोरंजन नाही, तर परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम आहे. परदेशातल्या मराठी मनांसाठी खास. अमेरिकेत राहणाऱ्या अनेक मराठी कुटुंबांसाठी महाराष्ट्रातील सण, परंपरा, संगीत आणि लोककला म्हणजे आपल्या मातीतल्या आठवणी. अशावेळी महाराष्ट्राच्या मातीतून आलेला लोककलेचा हा कार्यक्रम त्यांच्या शहरात पोहोचणे ही नक्कीच आनंदाची बाब आहे. कारण भाषा बदलली तरी संस्कृतीची नाळ बदलत नाही आणि म्हणूनच साता समुद्रापारही
महाराष्ट्राच्या लोककलेचा आवाज तितकाच आपलासा वाटतो. महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठसा जगभर. आज भारतीय कला जगभर पोचत आहे. मात्र आपल्या लोककलेची खरी ताकद तिच्या मातीशी जोडलेल्या साधेपणात आहे. द फोक आख्यान सारखे उपक्रम या लोकपरंपरांना नवे व्यासपीठ देतात. महाराष्ट्राच्या लोककलेला आधुनिक सादरीकरणाची जोड देऊन ती देशाच्या सीमा पलीकडे नेण्याचा हा प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय आहे. समारोप. महाराष्ट्राच्या गावागावातून जन्मलेली कला आज अमेरिकेच्या रंगमंचावर ढोलकीचा ठेका, लोकसंगीताची लय आणि महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध आता 7 समुद्रापार पोचला आहे. ही आहे आपल्या लोककलेची ताकद, ही आहे आपल्या संस्कृतीची ओळख आणि हा आहे द फोक आख्यांचा 7 समुद्रापार प्रवास. तुम्हाला महाराष्ट्राच्या लोककलेचा हा जागतिक प्रवास कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.